मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो। याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला, त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात। आता सुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते 24 तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे, कायद्याची पाहिजे, ते ती बसवू शकतात। मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं, पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी, तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं, तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत। या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेले आहात। हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये 1 वर्ष होईल, तरी सुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे। हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेला नाही, त्यांना कारभार करता येत नाहीये। म्हणून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी विनंती करतो की आपण ताशेरे मारलेत, यांना झापल्यानंतर सुद्धा शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो, पण यांना शब्दाचा मार पुरेसा होत नाही। तर न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे, त्याचं झापालय होता कामा नये। म्हणजे नुसतं झापलं आणि सोडून दिलं असं होणार नाही, कारण यांना आता ते शब्दाच्या माराच्या पलीकडे गेलेत। कृपा करा, आपण एक शेवटची आशा आहात, आम्हाला लवकरात लवकर या आमच्या बाबतीत निकाल द्या, जनतेला आणि लोकशाहीला वाचवा, न्याय द्या। मी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतो आहे। मला खात्री आहे की माझं जे काही तळमळ आहे ती सर्वोच्च न्यायालय आपल्या माध्यमातून पाहिल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल आणि या देशातली लोकशाही वाचवेल। आणि ती वाचवल्यानंतर मात्र जनता जी आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे, संतापलेली आहे, ती तिचं कर्तव्य बजावेल आणि जनतेचा न्यायालयाचा जो निकाल आहे ती आपली जनता या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही, ह्याचा मला दृढ आत्मविश्वास आहे। जे काही चालले हे नुसतं काल अभिषेकवरती हल्ला झाला, त्याच्या आधी आणखीन गणपत गायकवाडनी, असं नाहीये। तर याच्या पुढच्या सगळ्या आपल्या पिढ्या आणि पुढचं भवितव्य या गुंडांच्या हाती देणार आहात का, हा प्रश्न मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, बांधवांना, भगिनींना आणि मातांना करतो आहे। आणि मला खात्री आहे की जसं करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने मला कुटुंब प्रमुख म्हणून जे मी काही सांगितलं ते ऐकलं, तसंच याही बाबतीत, कारण तो करोना होता त्याचा आपण सामना केला, हा एक वेगळा विषाणू आपल्या मतांमुळेच फोफावला आहे। त्यावेळेला मास्क घालणं हा एक त्याच्यावरचा उपचार होता, आता यांना मत न देणं हा त्याच्यावरचा एक मोठा उपचार आहे। आणि ते माझे मतदार, महाराष्ट्रातले मतदार खात्रीपूर्वक करतील ही मला आशा आहे।